ज्योती खूप आनंदाने तिच्या माहेरी उन्हाळ्याच्या सुट्टीत 10 दिवसांसाठी गेली. माहेरचं गाव तिचं खेडेगाव होतं. त्यामुळे माहेरी गेल्यावरती घरासमोरच्या झाडाखाली जाऊन ती बसली आणि तिचा मोबाईल घरात आतमध्ये राहिला. बाकीची सुद्धा तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी त्या झाडाखाली बसली होती आणि तिची मुलगी पण तिच्या पाशीच बसली होती. आणि तिला थोडा ताप आलता, त्यामुळे ती ज्योतीच्या मांडीवर बसली होती. तिच्या मुलीला तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी ती आतमध्ये गेली तर मोबाईलची रिंग वाजत होती. म्हणून ती फोन उचलत बघायला गेली कोणाचा फोन आला आहे. तर तिने पटकन तो फोन उचलला. फोन उचलल्या ज्योतीचा नवरा प्रशांत रागाने तिला म्हणाला, फोनची रिंग तुला ऐकायला येत नाही का? का माहेरी गेली म्हणून बहिरी झाली आहेस? अहो, मी बाहेर झाडाखाली बसली होती, त्यामुळे मोबाईल आतमध्ये होता, तेव्हा ऐकायला आलं नाही. बरं, ते जाऊ द्या. काय काम होतं का? त्यामुळे तुम्ही फोन केला होता? म्हणजे मी सहज फोन नाही करू शकत. आता तुझ्या तालावर मला नाचायला लावते का? का तसं बोलताय मग तुम्ही? मग कसं बोलू? कुठे गेली होतीस तू हिंदडायला? केव्हापासून मी फोन करत आहे तुला? माहेरी गेली की लगेचच वेळीच होते बघ. खूप वेळाने फोन उचलला म्हणून प्रशांत ज्योतीवर ओरडत होता. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी सांगितलं ना, मी बाहेर बसले होते, त्यामुळे मला रिंग ऐकायला नाही आली. आणि 1 तासापूर्वीच आपलं पूर्ण झालं होतं, त्यामुळे मला वाटलं की तुमचा आता फोन नाही येणार, म्हणून फोन मी इथेच ठेवून बाहेर झाडाखाली बसली होती. अगं, मी तुझी आणि मुलीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता आणि तू सहज म्हणते की काय काम होतं का म्हणून फोन केलता का? तेवढा पण हक्क नाही का आता माझा? बरोबर आहे ना. आता तिथं आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण, मामी मामा यांचा अधिकार असणार तुझ्यावर आणि माझ्या मुलीवर. ज्योतीवर भडकत प्रशांत तिला म्हणाला. प्रशांतला वाटले की किती पण झालं तरी आता मला ही स्वतःहून स्वारी म्हणेन. पण ज्योती पण शब्दाला शब्द वाढवत होती. तिचा पण संयम संपला. खरं तर माहेरी आल्यावर तिला पूर्ण स्वातंत्र्य हवं असायचं आणि हिथं पण नवरासारखा फोन करून तिला टेन्शन देत होता. माणसांना वाटते की स्त्रिया माहेरी फक्त काम न करण्यासाठी जातात, पण तसं नसून स्त्रिया माहेरी जातात त्याचं कारण म्हणजे त्यांना मानसिक सुख पाहिजे असतं आणि ते मानसिक सुख त्यांना माहेरी गेल्यावरच भेटतं. त्यामुळे त्या माहेरी जातात. मग ती म्हणते, तुम्ही भांडणासाठी फोन केला आहे का? तसं असेल तर मला तुम्हाला एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. एकतर तिथे असताना जे भांडणे होतात ते एक साहजिकच आहे, पण मी इथं माहेरी असताना तुम्ही इथे सुद्धा माझ्यावर दादागिरी करत असाल तर आत्ताच थांबवा. कारण का इथे आजूबाजूला खूप माणसे आहेत आणि मी नाराज झालेले त्यांना सहज ओळखायला येईल. त्यामुळे भांडण करू नका. आधीच माझ्या डोक्याला ताप झाला आहे आणि त्यामध्ये तुमची मुलगी पण. पुढे ती बोलणारच होती, पण ती शांत बसली. तुमची मुलगी म्हणजे काय झालं आहे तिला? जातानाच तिला थोडा ताप आलता. मी सांगितलं होतं नको जाऊ, तरी तू गेली आहे. अहो, इथं काय मी आणून तिला काय कामाला लावलं आहे का? आम्ही सुद्धा मिळून तिची काळजी घेत आहोत. प्रशांत तिकडून म्हणाला, तुला जर मुलं सांभाळता येत नाहीत तर कशाला तुझ्यासोबत घेऊन जात असते? मी आहे की समर्थ मुलांना सांभाळायला. आता तू तुझ्या बहीण भावात रमली असशील आणि तिला बरं वाटत नाही म्हणल्यावर तुम्ही लगेच माघारी या. मी येण्याचं तिकीट करून देतो, लगेच निघून ये. माहेरी गेली की लगेच बावरती तू. माझ्या पोरीला बरं नाही आणि गप्पा मारत बसत आहे झाडाखाली. लाज वाटते का तुला?
बेजबाबदार बाई कुठली, बेअक्कल कुठली, मला ज्ञान शिकवती. माहेरी गेली की लगेच तिकडचीच होतेस आणि मला विसरून जाते. तुला मी कसं सुखाने राहून देऊ तिथं? प्रशांतने फोन नेमका चौकशीसाठी केला होता का दुसरंच काही कारण होतं त्याच्याच त्याला माहीत. परंतु ज्योतीचं मन मात्र खूप दुखलं. प्रशांतला ज्योतीने माहेरी गेलेलं आवडत नसायचं, त्यामुळे तो तिला फोन करून सारखा टॉर्चर करायचा आणि काहीतरी निमित्त करून भांडणे करायचा. तिने पण दुर्गा अवतार करून त्याच्यासोबत भांडणे करू लागली. हो, आहे तुमची मुलगी आजारी, पण आता व्यवस्थित आहे. तिची काळजी घ्यायला मी सुद्धा समर्थ आहे. आणि हे बघा, मी 15 दिवसासाठी माहेरी आली आहे. त्यासाठी मी 15 दिवस राहूनच सासरला येणार. मला माहीत आहे मी माहेरी आलेलं तुम्हाला खटकतं, परंतु मी सुद्धा 15 दिवस झाल्याशिवाय येणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलाकडे मला घेऊन जाता तेव्हा मी 1-2 महिने राहते की तिकडं. तेव्हा मी कोणती तक्रार करते का तुमच्यासोबत? मग मी माझ्या आई वडिलांपाशी आली तर तुम्हाला ते का खुपतं? आणि तुमच्या गावी गेल्यावर मुलं किती वेळा तरी आजारी पडतात, तरी त्यावेळेस पण तुम्ही त्यांना घेऊन शहरात आपल्या घरी येतात का? नाही येत तुम्ही. मग इथं पण ते आजारी आहे म्हणल्यावर का लगेच मी माघारी यायचं? वर्षभर तुमच्या तालावर तर मी नाचतच आहे, परंतु 15 दिवस मिळतात मला वर्षातून, ते तरी मला सुखाने राहू द्या. आणि मी इकडे आले की तुमचे तमाशे तुम्ही सुरू करता. ज्योती पण आता भडकली होती आणि प्रशांतला बोलत बोलत तिला रडायला सुद्धा येत होतं, पण ती प्रशांतला मी रडत आहे असं दाखवून देत नव्हती. अजून ज्योती म्हणायला लागली, खूप सहन केलं मी. आता तुमचं बोलणं मी इथं माहेरला येते म्हणजे काय बिनकामाचे येत नाही किंवा दुसऱ्यांच्या घरी जाऊन बसत नाही. मी माहेरी आली आहे. मी माझं माहेर पण अनुभवत आहे. तुम्हाला कसं बघवणार माझं सुख? तुम्हाला कायम हे दुःखात बघायचं असतं ना. माहेर म्हणजे तुम्हाला काय कळणार? माहेरची किंमत तुम्हाला नाही समजणार. आणि मला म्हणता काय माहेर माहेर करत असते सारखं. तुझी तिकडं जाऊन लई जीभ चूरचूर चालत आहे की. छान शिकवलं आहे तुझ्या आई बापाने तुला बोलायला, त्यामुळेच मी तुला पाठवत नाही तिकडं. तुला शिकवतात तिकडली माणसे आणि इथं माघारी यायची गरज नाही. मला आता तुझी गरज नाही आणि कायमचीच तिथेच राहा आणि मला फोन सुद्धा करायचा नाही. 15 दिवस काय, मी तुला कायमची सूट दिली, स्वतंत्र दिलं कायमचं, तिथेच राहा असं म्हणून प्रशांतने फोन कट केला. ज्योतीला पुढं प्रशांतने बोलूच नाही दिलं आणि फोन कट करून टाकला. ज्योतीने अजून एकदा बोलण्यासाठी फोन केला तर त्याने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. ज्योतीने पण रागाने मोबाईल बेडवर फेकून दिला आणि तिथेच खाली बसून हळू आवाजात रडू लागली. परंतु तिथं तिची आई होती. तिने त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलं. मग ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. अगं, तुझा नवरा चौकशी करण्यासाठी फोन करत होता, तो एवढं भडकायला नव्हतं पाहिजे. आई, तुला नाही माहीत त्याचा स्वभाव, तो मुद्दाम मला त्रास देतो. अगं, तू त्यांचा उशिरा फोन उचलला म्हणून रागवले असतील, तर तो अशा वेळेस सबुरीने घ्यायचं जरा. ताणले की तुटतं बाळा, गप्प बसायचं, मग तो सुद्धा निवळला असता. जाऊ दे, आता रडू नकोस, करेल तो स्वतःहून फोन. उद्यापर्यंत जाईल त्यांचा राग. ज्योतीला अजूनच रडायला आलं. अगं आई, 15 दिवसासाठी तर मी माहेरी येते, तरी त्यांना आवडत नाही ग. मी इथं आनंदात असते, ते त्यांना बघवत नाहीये. नवरे का ग असतात असे? खरं तर त्यांना सारखी माझी आठवण येते म्हणून
फोन करतात त्यांना त्रास पण होतो. अशा वेळी प्रेमाने बोलायचं, मोकळेपणाने बोलायचं तर आमच्यावरच रागवतात. माझ्याबरोबर माझ्या माहेरच्या माणसांच्या सुद्धा वैर धरायचं, त्यांना नावं ठेवायची. ही काय पद्धत असते का अशी? मी काय केलं आहे आई त्यांचं वाईट, त्यामुळे ते मला असे बोलतात? अगं पोरी, नवरे असेच असतात. बायकोवर प्रेम तर असतं, परंतु बायकोवर हक्क आपला असावा सतत असं त्यांच्या मनात येत असतं. बायकोला माहेरी आली की त्यांना वाटतं की आपला तिच्यावरचा हक्क कमी झाला आहे, त्यामुळे ते चिडचिड करतात. अगं बायकोने एखादा शब्द आगाऊ जरी वापरला तर त्यांचा अहंकार आडवा येतो. तुझे बाबा पण मला तसेच करायचे. आई ज्योतीला प्रेमाने समजून सांगत होती. पण आई, स्त्रीला अशा दोन भागात का वाटतात हे पुरुष? मी माहेरची आणि सासरची सुद्धा आहे. माहेरी आली तर लगेच सासरची म्हणतात की झाली तिकडची, माहेरची झाली, आणि सासरला गेली तर माहेरची मला म्हणतात झाली सासरची. तिकडे जाऊन सासरला गेली की माझ्या माहेरच्या लोकांना का मध्ये आणतात? त्यांच्या बाबतीत वाईट का बोलतात? हे सासरची माणसे. सासर आणि माहेरची ओझी आम्हालाच का झेलावी लागतात? ज्योती हा प्रश्न तिच्या आईलाच नाही तर संपूर्ण समाजाला विचारत होती की काय हे तिच्या बोलण्यातून कळत होतं. आईने तिला जवळ घेतलं आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागली. अगं, पुरुषांचा अहंकार आणि सासर आणि बायकोचं माहेर यात 36चा आकडा असतो. बाळा, पुरुष असेच असतात, ते त्यांचा स्वभाव आहे. काही पुरुष असतात चांगली, पण काही पुरुष हे असे वागतात, हाताचे बोट सारखी नसतात. बाळा, आपलं नशीब म्हणून गप्प बसायचं. ज्योती गप्प बसून आईचं बोलणं ऐकत होती. काही बोलणं तिला समजत होतं आणि काही बोलणं तिला कळून तिला समजून घेऊ वाटत नव्हतं. फक्त तिला जे आहे ते सत्य वाटत होतं आणि त्या सत्यासह तिला जगायचं असतं. 2 दिवस राहून ज्योती आपल्या सासरी जाते. मनात नसताना सुद्धा ती प्रशांतची माफी मागते, कारण का तिला गरज असते. स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.